मी विजय राजे ढमाळ. मी सातारा जिल्ह्यामध्ये पारगाव खंडाळा माझं मूळ गाव आणि जिल्हा सातारा. आमचा सातारा जिल्ह्यामध्ये एक हिल स्टेशन असलेलं महाबळेश्वर हा खूप मोठा एक इंटरनॅशनल लेवलचं एक टुरिझमचं ठिकाण आहे. तो वाई खंडाळा महाबळेश्वर असा हा मतदारसंघ आहे. 3.5 लाख मतदार या मतदार क्षेत्रामध्ये आहेत. पुरा सह्याद्रीचा पर्वत असलेला हा महाबळेश्वर एरिया आहे. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण तिथं आहे आणि सुंदर MIDC आहे खंडाळा तालुक्यामध्ये, वाई तालुक्यामध्ये MIDC आणि स्ट्रॉबेरीची खूप चांगली शेती महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी होती. असा हा दऱ्याखोऱ्यात असलेला मतदारसंघ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन भूमी असलेला प्रतापगड हा किल्ला या वाई खंडाळा मतदारसंघामध्ये आहे. तर तसा खंडाळा हा दुष्काळी भाग होता पूर्वी, पण आता वाईच्या वर धोम बलकवडी धरण झालेलं आहे, एक देवकर धरण झालेलं आहे. त्यामुळं त्या विभागात खूप चांगलं पाणी आल्यामुळं महाराष्ट्र शासनाने D झोन डिक्लेअर करून तिथं मोठ्या प्रमाणे MIDC सुद्धा झालेली आहे. तर हा एक सुंदर डेव्हलपमेंट झालेला हा मतदारसंघ केलेला आहे आम्ही. मला खूप आनंद वाटला आत्ताचा हा इव्हेंट बघून. नवीन मुलांना खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं. MITमध्ये जे शिकायला मिळतं ते संपूर्ण फॉरेनला गेलं तरी जगामध्ये शिकायला मिळणार नाही अशी MIT युनिव्हर्सिटी आहे. याचे संस्थापक, प्रमुख, चेअरमॅन आमचे नेते विश्वनाथजी कराड यांनी खूप मेहनतीतून हा MITचा ग्रुप उभा केला. 1984च्या आसपास याची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक वसंतदादा पाटील यांनी या MITसाठी खूप सहकार्याची भावना केली आहे. त्यांनी जागेपासून आर्थिक मदतीपासून विश्वनाथ कराडांना सहकार्य केलं. नवीन कोर्सेस इंजिनिअरिंगचे MITमध्ये सुरू करण्याची प्रेरणा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री यांनी केली. कमी शिकलेले वसंतदादा पाटील होते, 7वी शिक्षण झालं होतं, पण त्यांच्या या विशाल दृष्टिकोनातून आज MITमध्ये विविध कोर्सेस इंजिनिअरिंगचे 125च्या वर कोर्सेस आहेत, मेडिकल कॉलेज आहे. असा मोठा एक परिसर शिक्षण क्षेत्रामध्ये भारतामध्येच काय जगामध्ये एक अग्रगण्य MIT म्हणून संस्था बघितली जाते. असा चांगला प्रयोग राहुल कराड यांनी स्टुडंट पार्लमेंटचाही चालवलेला आहे आणि 2 वर्षापूर्वी विज्ञान भवन दिल्ली येथे मुलांना विज्ञान भवनमध्ये बसण्याची संधी मिळाली, त्यांना नवीन दिशा मिळाली आणि जागतिक लेवलला एक MITचा विद्यार्थी जागतिक लेवलची त्याची दिशा ठरली तिथं. आणि प्रत्येकाला एक स्वप्न पडलं चांगलं की मी या MITमध्ये नक्कीच आज उद्या या जगाचा या देशाचा एक शिल्पकार होऊ शकतो. अशा पद्धतीने चांगले विद्यार्थी या MITमध्ये तयार झाले आहेत. माझ्या घरात माझी 2 मुलं MITमध्ये झालेली आहेत. तर आज ही मुलांना मी खूप चांगलं एक क्वालिटीचं एज्युकेशन घेऊन MITतून मी बाहेर पडलो आहे असं एक चांगला कॉन्फिडन्स त्या मुलांच्यामध्ये तयार झालेला आहे आणि एक ऊर्जा तयार येते. डॉक्टर विश्वनाथ कराड हे एक स्वतः जगाला देशाला संप्रदायामधून ऊर्जा तयार देणारे फार मोठं एक आधारस्तंभ आहे. आम्ही त्यांना वडिलांच्या समान मी मानतो. माझे त्यांच्या घरातील कौटुंबिक सलोख्याचे संबंध आहेत. आमच्या कैलासवासी उर्मिला काकू, आमचे डॉक्टर विश्वनाथ कराड अण्णा महाराज आम्ही म्हणतो त्यांना, राहुलदादा मंगेश बापू कराड हे कुटुंब एक संप्रदायावर प्रेम करणारं, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील मुलगा असेल, सर्वसामान्यांच्या घरातील मुलगा असेल तर त्यांना चांगल्या दर्जाचं त्या मुलाला शिक्षण देता येईल अशासाठी MIT नेहमी सतत प्रयत्न करते. MITचा कॅम्पस सुसज्ज सुंदर परिसर आहे. आज हडपसरला MITमध्ये जो डोम उभा केला आहे
हे जगातलं एक सातव्याच्या पुढं 8वं आश्चर्य असेल अशा सुंदरतेने तो डोम उभा केला आहे. आणि तो डोम उभा करत असताना त्याला कुठलीही क्रेन वापरली नाही, कुठल्याही इंजिनियरचा लेआउट नाही. मी स्वतः डॉक्टर विश्वनाथ कराडांच्या बरोबर बऱ्याच वेळा त्या डोमचं बांधकाम चालू असताना मी तिथं गेलो होतो. तर स्वतः विश्वनाथ कराड एक साधा कागद घ्यायचे, पेननी डिझाईन करायचे, तिथं काम करत असणाऱ्या लोकांना दाखवायचे आणि उद्याचं काम आपल्याला असं करायचं आहे. विश्वनाथ कराड एक ह्या धर्तीवले आजचे एक विश्वकर्मा म्हणूनच आहेत. त्या डोममध्ये कुठला इंजिनियर वापरलेला नाही, कुठलं टेक्निकली क्रेन्स नाहीत, असा सुंदर डोम उभा केलेला आहे. आणि त्याच्या आजूबाजूला सुंदर मंदिर उभं केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ घोड्यावरचा पुतळा आहे. अशा एका चांगल्या भावनेतून एक MIT आज जगामध्ये एक सुंदर शिक्षण नवीन पिढी घेते. उद्या विश्वशांतीसाठी या जगामध्ये एक MITचा स्टुडंट एक आपलं नाव निश्चित पुढं घेऊन जाईल, MITचं घेईल आणि त्याचं स्वतःचं कुटुंबाचाही एक चांगला विक्रम तो शिक्षण क्षेत्रामध्ये करेल अशी मला निश्चित अपेक्षा आहे. मतदारसंघात तसा हा आमचा सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघ आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती पावनभूमी आहे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे या मतदारसंघाचे पूर्वीचे उपपंतप्रधान होते. यामुळं या सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक भूमी आहे. क्रांतिकारांचा जिल्हा म्हणून बघितलं जातं. तिथं पत्री सरकार म्हणून क्रांतिसिंह नागनाथ, अण्णा नायकवडी, क्रांतिसिंह नाना पाटील असे दिग्गज एक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. असा हा तो जिल्हा आहे. पूर्वीच्या समस्या खूप पाण्याच्या होत्या, पण नंतर डोंगराळ हा जिल्हा डोंगराळ भागामध्ये 50% वर असून तिथं डोंगरामध्ये इरिगेशनच्या पाईपलाईनच्या सुविधा झाल्या. 1962 साली तिथं कोयना धरण बांधलं गेलं आणि कोयना धरण हे महाराष्ट्राला 70% वीज पुरवठा करणारं ते कोयना धरण आहे. आणि अशा एका चांगल्या उपक्रमामध्ये या जिल्ह्याचा विकास हळूहळू घडायला सुरुवात झाली. नंतर या प्रतापगडावर सुसज्ज अशा लोकांना पर्यटनाला येण्याच्या सोयी तिथं झाल्या. महाबळेश्वरला चांगल्या सोयी झाल्या. आणि आपल्या महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचा प्रयोग चालू केला 1972च्या दरम्यान. आणि आज पाचगणी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी संपूर्ण भारतामध्ये जाते, एक्सपोर्ट होते. असा हा शेतीचा कायापालट झाला. ऊसाची शेती अत्यंत महत्त्वाची या जिल्ह्यामध्ये केली जाते. डोंगरामध्ये पाईपलाईन करून इरिगेशन करून कैलासवासी बाळासाहेब देसाई राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी अगदी डोंगरामध्ये पाटण तालुक्यामध्ये तिथं ऊसा शेती केली जाते. सातारा जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात पवनचक्क्या खूप झालेल्या आहेत. त्यामुळं सर्वांगीण विकास शेतीवर तंत्रज्ञान असणाऱ्या कराड भागामध्ये काही इन्स्टिट्यूट आहेत. साखर कारखाने तर प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 13-14 साखर कारखाने आहेत. आणि खंडाळा तालुक्यात होत असलेली मोठी MIDC अशा सर्व बाजूने या मतदारसंघाचाही विकास झाला आहे, सातारा जिल्ह्याचाही विकास झालेला आहे. पण अजून भविष्यामध्ये विकास होण्याची आज सातारा जिल्ह्यात काही पूर्वेचा भाग हा दुष्काळी भाग आहे. अजून तिथं पाणी जायचं आहे. तसं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या टायमाला एक कृष्णा खोरे निर्माण केला आणि 36 धरणं शिवसेनेच्या सत्तेमध्ये असताना 36 धरणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली. त्यामुळं बरीचशी शेती हे इरिगेशनमध्ये आली. आणि ज्या दुष्काळी भागात पाऊसही कमी असायचा, आज त्या कॅनॉलमुळं सर्व विहिरींना पाणी आहे, शेतींना पाणी आहे. त्यामुळं पाण्याचा प्रश्न जवळजवळ 90% मिटलेला आहे आणि बरीचशी शेती ओलिताखालेली आहे. असा सर्वांगीण विकास शेतीपासून आज शेजारीच पुणा मार्केट यार्ड आहे, मुंबईला FMC मार्केट यार्ड आहे. इथं सगळ्या जिल्ह्यातून माल येतो, इथून तो एक्सपोर्ट होतो. त्यामुळं शेतकऱ्यांचाही विकास होत चाललेला आहे. अशा पद्धतीने सातारा जिल्ह्याचा एक
वैभव असलेला जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहेच आहे. मी खरं आदर्श घेतो, माझे हिरो आवडते की नेताजी सुभाषचंद्र बोस. मी स्कूलमध्ये असल्यापासून त्यांचा युनिफॉर्म मला खूप आवडायचा, त्यांचा फेस रिडिंग. आणि नंतर मी स्वतः NCCचा सिनियर अंडर ऑफिसर होतो, गोल्ड मेडलिस्ट होतो शूटिंगमध्ये. नंतर राजीव गांधीसारखे एक युवक क्रांती करणारे, कम्प्युटर क्षेत्रामध्ये क्रांती करणारे भारतामध्ये एक राजीव गांधीसारखं एक अतुल्य एक मोठं एक मी माझा आदर्श मानतो. शरदचंद्र पवार असतील, आमचे वाजपेयी माजी पंतप्रधान वाजपेयी असतील, हे खूप आदर्श असलेले, स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, या सर्वांना आपण आदराचं स्थान देतो. भारत ही एक जगामध्ये सर्वात मोठी असलेली एक लोकशाहीचा देश आहे. म्हणजे आपण चीन जरी थोडासा लोकसंख्येने मोठा असेल तर ते चीन असले तरी आपण प्राचीन आहोत. हा प्राचीन देश आहे आणि या प्राचीन देशाची संस्कृती मग पूर्वी 15 आज जे वेगवेगळे राज्य देश सेपरेट झालेले आहेत, असा अफगाणिस्तान, इंडोनेशिया असतील, सगळे श्रीलंका, नेपाळ, हा पूर्ण भारत ज्यावेळेस होता, हा प्राचीन देशाला खूप मोठी परंपरा आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश, विविध जातीने नटलेला हा भारत देश आज जगामध्ये एक आपलं आदराचं स्थान टिकून आहे. आणि आज भारताला एका शक्तिशाली देशाकडं म्हणून बघितलं जातं. भारतामध्ये जगामध्ये एक चांगलं मार्केटिंग असलेला हा देश आहे, शेतीप्रधान असलेला देश आहे. आज औद्योगिक क्रांती माझी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नाने, मी पर्यावरणामध्ये काम करत असल्यामुळे पर्यावरणामध्ये नरेंद्र मोदीजींनी खूप चांगलं जगामध्ये एक स्टँड घेतलेला आहे. आपण कमीत कमी कार्बन कंट्रोल करण्याचे प्रयत्न करतो आहे. क्लायमेट चेंजसारखे प्रोग्राम झालेत, भारताने चांगली भूमिका तिथं केलेली आहे. तर औद्योगिक क्रांती या देशामध्ये झालेली आहे. अशा विविधतेने नटलेल्या देशाचा गौरव आज जगामध्ये होत चाललेला आहे. ग्राउंड रूटपासून कुठलंही काम जर केलं, झिरो माणसाला शेवटचा जगामधला, अगदी गावातला, व्हिलेजमधला, वाडी वस्त्यावरला शेवटचा माणसाचा विकास कसा होईल, या देशाचा बेस हा शेवटचा माणूस जर धरला आणि त्याच्यापासून जर विकास बघितला, तर आज देशाच्या आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत आपण आपल्या पद्धतीने जर विकास केला तर सर्वांगीण देशाची शक्तिशाली देश म्हणून बनू शकतो. शिक्षण, पर्यावरण, संरक्षण या देशाच्या खूप मूलभूत गरजा आहेत. आणि देशाचा जो सोर्स असतो, स्रोत असतो, एक वॉटर सोर्स असतो. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही अति महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पर्यावरणाचा बॅलन्स राखणं, शिक्षणाचं दर्जा राखणं, संरक्षणासाठी प्रोटेक्शन करणं, त्याच्यासाठी आर्थिक सहकार्य निर्माण करणं, सदृढ भारत तयार होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहे. माझी बिगेस्ट स्ट्रेंथ या देशात, मी जन्म माझा झाला या भूमीमध्ये आणि आज या देशाची जी पावनभूमीमध्ये जे आज गीता असेल, बायबल असेल, कुराण असेल, अशा विविधतेने नटलेल्या देशामध्ये हे एक पुढं जाण्यासाठी आदराची ही ह्या सर्व साहित्य आहे. आणि राष्ट्र उभारणीसाठी ज्या लाखो लोकांनी शहीद जे आदरांजली दिली आहे, हे आपल्या लोकांचं सर्वांचं एक आदराचं स्थान आहे. आजच्या युवा लोकांनी पॉलिटिक्समध्ये क्वालिटी टिकणं गरजेचं आहे. हा देश उद्या आबादी तुमच्या हातात द्यायचा आहे. तुम्ही या देशाचे उद्या मालक असणार आहेत. तर सुसज्ज देश घडवण्यासाठी सामान्य लोकांची कामं कशी लवकर कमी वेळेत होतील, करप्शन कसं थांबेल, आज अति महत्त्वाचा मुद्दा करप्शनचा आहे. आज राष्ट्र चालवताना, सत्ता भोगताना, जिकडं तिकडं बघताना करप्शन बघायला मिळतं. तर करप्शन करणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्यांना न्याय मिळणं, तो तत्परतेने मिळणं, न्याय मागण्यासाठी आपल्या कार्यालयात
सर्वसामान्य येण्यापेक्षा आपण त्याच्या दरवाज्यात जाऊन न्याय देण्याची प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पॉलिटिक्समध्ये क्वालिटी आपल्याला मिळणार नाही. तर जोपर्यंत क्वालिटी होत नाही तोपर्यंत पॉलिटिक्स सुधरू शकत नाही. तर क्वालिटी दिली पाहिजे, लोकांना सहकार्य केलं पाहिजे, लोकांना सेवा दिली पाहिजे. सरकार आपल्या दारी असं नुसतं म्हणून चालत नाही. सरकारने प्रॅक्टिकली खजाना घेऊन गरिबांच्या दारात जाणं गरजेचं आहे. खेडेगावात आजही 70% खेडेगावामध्ये रस्ते चांगले नाहीत, क्वालिटीचे कॉन्क्रीट रस्ते नाहीत. आपण जर युरोपला गेलो तर तिथे जे ग्रामीण भाग आहे, तिथला जो ग्रामीण विलेज भाग आहे, शेतीमध्ये जाण्याचे चांगले रस्ते आहेत. तिथली शेती मोठी आहे. आपल्याकडे शेती छोटी असते, पण आपल्याकडे शेतीत जाण्याचे रस्ते नाहीत. गावात गल्ली बोळातने अजून गटरं चांगली नाहीत, रस्ते चांगले नाहीत. प्राथमिक शाळेमध्ये चांगल्या सुविधा असणं गरजेचं आहे. जर व्हिलेज गाव हे सुधारलं तर देश हा बॅलन्स, हा त्याचा देशाचा पूर्ण पाया हा खेडेगाव असतो. तर ते सुधारणं आज आपण ज्या MITमध्ये पॉलिटिक्स छात्र संसद घेतो, तर खेडेगाव हे एक टार्गेट करून विकासाचं साधन म्हणून बघितलं पाहिजे. तिथंच देशाचं खरं वैभव सुंदर होणार आहे.